प्रमाणे उद्धव ठाकरेजी नागपूरला येऊन हनुमान चालीसाचं पठण करणार आहे, राम मंदिरामध्ये जाणार आहे। ज्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष ते मंत्रालयामध्ये गेलेले, विदर्भामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे आसू पुसून म्हटलं होतं। शेतकऱ्याचा बांध वाहून गेला, शेती वाहून गेली, शेतकरी वाहून गेला, पण 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांचा विदर्भामध्ये पत्ता नव्हता। आणि त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचतो म्हणून या संकटातून बाहेर निघण्यासाठी आम्ही वारंवार त्यांना वेळ मागितली। मंत्रालयामध्ये गेलो, भेट झाली नाही, अनेकदा फोन लावले, वेळ दिली नाही। मग हे जे संकट आलं होतं कोरोनाच्या काळामध्ये, शेतकऱ्यावर आलं होतं, शेतमजुरावर आलं होतं, या संकटातून बाहेर निघताना जेव्हा हनुमान चालीसा वाचतो आम्ही म्हटलं, तेव्हा खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकलं, मला जेलमध्ये टाकलं। 14 दिवस राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून हनुमान चालीसा म्हणतो म्हणून जेलमध्ये टाकणे, राम भगवंताचा विरोध करणे, हनुमान चालीसाचा विरोध करणे, आणि आज खऱ्या अर्थानं ते स्वतःचं शुद्धीकरण करते। ज्या पद्धतीनं ते सेक्युलर म्हणून वागत होते, आज हिंदुत्वाच्या विचारावर चालण्याचा ते प्रयत्न करत आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करत आहे। बाळासाहेबांचे विचाराचे आमदार जेव्हा त्यांना सोडून गेले, खासदार सोडून गेले, तेव्हा त्यांना लक्षात आलं की राम बिना हनुमान बिना काही होऊ शकत नाही। म्हणून आज त्यांना जे त्यांचं शुद्धीकरण होत आहे, शुद्धीकरण होण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, नागपूरला ते येत आहेत। त्यांना माझं आव्हान आहे की संघ कार्यालयामध्ये हेगडावारजींच्या मूर्तीजवळ जाऊन त्या ठिकाणी त्यांना नतमस्तक त्यांनी झालं पाहिजे, त्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं खरं शुद्धीकरण हे उद्धव ठाकरेंचं होईल। आणि ज्या हनुमानगडी आम्ही अमरावतीला स्थापित केली, ज्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये नवनीत राणा होत्या, मी होतो, हनुमान चालीसाचा विरोध करून त्यांनी राजद्रोह दाखल केला, आम्हाला घरून त्यांनी अरेस्ट करून लॉकअपमध्ये टाकलं, जेलामध्ये टाकलं। तेव्हा आम्ही संकल्प केला होता 151 फुटाची मूर्ती अमरावती हनुमानगडीला स्थापित करून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे कधी अमरावतीला हेलिकॉप्टरने आले, त्यांना दुरून दिसलं पाहिजे की ही हनुमानजीची मूर्ती आहे, जे हनुमान चालीसाला आपण विरोध केला आणि ही नवनीत राणा रवी राणांनी स्थापित केली। त्या मूर्तीवर उद्धव ठाकरेंनी येऊन हनुमान चालीसा तिथे पठण केलं पाहिजे। आम्ही दोघंही, नवनीत राणा आणि मी, त्यांचं स्वागत करू, सन्मान करू, आणि हनुमानगडीला जर ते आले तर त्यांच्यासोबत हनुमान चालीसासुद्धा वाचन करू, तर खरं उद्धव ठाकरेचं शुद्धीकरण होईल, अन्यथा शुद्धीकरण होणार नाही। एक बोगस बियाण्याचा प्रश्न आहे। बोगस बियाणं सातत्यानं येत आहे आणि त्याच्या संदर्भात FIR देखील होत आहे। मात्र काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांनी टीका केलेली आहे की सरकार या संदर्भात गंभीर नाही आहे आणि एकही आमदारांनी अमरावतीच्या हा बियाणेचा प्रश्न मांडलेला नाही आहे। शिवसेना पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ साबळे यांनी विषय मांडला, सुनील भाऊ राणा हे स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलं। ज्या पद्धतीनं बोगस बियाणा कंपनी ज्या आलेल्या आहे अमरावतीमध्ये, एक संभाजीनगरची कंपनी आहे, काही MP च्या कंपनी आहे, यांनी जे बोगस बियाणं सप्लाय केलं, शेतकऱ्याचं जे नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात मशागत करून शेतकऱ्यांनी आपली जमीन तयार केली, बियाणं त्या ठिकाणी पेरलं, आणि त्या ठिकाणी बियाणं बाहेर न आल्यामुळं जे शेतकऱ्यांची फसवणूक झाली, त्या प्रत्येकावर गुन्हे दाखल करण्याचं काम केलेलं आहे। त्या कंपन्या महाराष्ट्रातून ब्लॅकलिस्टेड झाल्या पाहिजे आणि मालकाला अरेस्ट केलं पाहिजे, ही मागणी मुख्यमंत्र्याकडे मी स्वतः केलेली आहे। म्हणून येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर त्या बियाणा कंपन्यांनी शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिली नाही, तर थेट त्या कंपन्याला लॉक ठोकल्या जाईल, त्या ठिकाणी त्यांना ब्लॅकलिस्टच केलं जाईल आणि त्या मालकांना जेलामध्ये टाकण्यात येईल। अशा प्रकारचं आव्हान आम्ही स्वतः केलेलं आहे। सगळ्यात आधी युवा स्वाभिमान पार्टीने आंदोलन केलेलं आहे। जे म्हणतात की कोणी आमदार पुढे आला नाही, सगळ्यात आधी आम्ही आलो, आम्ही मागणी केली, मुख्यमंत्र्यांना मागणी केली, मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली, गुन्हे दाखल झाले। म्हणून कोणीही बोगस बियाणं आणि शेतकऱ्यांची फसवणूक करल त्याला सोडणार नाही, त्याला गजा टाकणार आहे। एक शेवटचा प्रश्न, कर्जमाफीच्या जाहिरातीचे अनेक बसेसवरती ठिकठिकाणी देखील त्याचे बॅनर लागलेले आहेत। मात्र अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी टीका केलेली आहे की केवळ बॅनरबाजी सुरू आहे, जाहिरातबाजी सुरू आहे, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले। मी बळवंतजी वानखडे, सन्माननीय खासदार अमरावती जिल्ह्याचे, त्यांना माझं आव्हान आहे की आपण अमरावती जिल्ह्याचे खासदार म्हणून जवळपास 2.5-3 वर्ष झाले, एक काम बळवंतजी वानखडेंनी या जिल्ह्यामध्ये केलेलं दाखवा। मी त्यांना
बक्षीस देईल एक काम जर दाखवलं तर. म्हणून मला असं वाटतं की कुठेही विरोध आणि आरोप केल्यापेक्षा आपलं कर्तृत्व काय, आपण त्या पदावर बसून आपण जिल्ह्यासाठी काय केलं आहे, एक सिंगल काम फक्त बळवंतजी वानखेडेंनी दाखवावं. मी त्यांचा सत्कार सन्मान करेन.